आज तर वाचली. अमरावतीमध्ये हेल्मेट कंपल्सरी झालं आहे कालपासून आणि माझ्याकडे नाही आहे. आता जिमवरून जाता जाता आधी हेल्मेट विकत घेते. आज तर खरंच ट्रॅफिक पोलीसपासून वाचली तरच वर्कआउट शक्य झालं. वर्कआउटमध्ये आज स्क्वॅट, लेग कर्ल, हिप थ्रस्ट आणि आयडियल हे मेन सेट आहे. पण त्याआधी आपण फुल बॉडी स्ट्रेचिंग, मोबिलिटी, लेगच्या वॉर्मअपमध्ये लेग एक्सटेन्शनचे 2 लाईट वेट सेट घेणार आहे आणि त्यानंतर आपला स्क्वॉटचा मेन सेट सुरू करू. नॉर्मल जे बिगिनर्स लोक आहेत त्यांना लेग वर्कआउटचे सेट तर माहिती असते. जे स्क्वॉट झालं, लेग एक्सटेन्शन, लेग कर्ल, हे सेटचे नावं किंवा लेग्स हे सेट कसे मारायचे हे माहिती असते. बट लेग ॲक्टिव्ह करून लेग वर्कआउट कसं करायचं किंवा प्रॉपर फॉर्ममध्ये कसं करायचं, की किती सेट घ्यायचे, किती रेपिटेशन घ्यायचे हे माहिती नसते. तर जोपर्यंत तुमचे लेग ॲक्टिव्ह होत नाही तोपर्यंत तुम्ही मेन सेटला सुरुवात करू नका. आता लेग ॲक्टिव्ह करण्यासाठी सगळ्यात मेन असते तुम्ही मोबिलिटी काय करता. तुमचे लेग ॲक्टिव्ह होत नाही तोपर्यंत कुठलाच मेन सेट, लेग स्क्वॉट हे सगळ्या पॉवर लिफ्टर आणि नॉर्मल वर्कआउट करणाऱ्यांसाठी आहे. तोपर्यंत तुम्ही मेन सेट नका घेऊ आणि स्क्वॉटचं वॉर्मअप करूया. घाई करून वर्कआउट होत नाही सब. देखो नज़र इज रियल, ट्रायपॉड टूट गया. खरं सांगू तर स्क्वॉटच्या लास्ट सेटपर्यंत माझा जो इथपर्यंत येतो. फर्स्ट क्लिप आणि लास्ट क्लिपमध्ये फरक बघा. अजून वर्कआउट अर्धासुद्धा झालं नाही. लेग कर्लचा सेटच सुरू आहे. लेग कर्लचा फक्त वॉर्मिंग अप सेट येतं. आता मेन सेट सुरू करते आणि माझी हालत बघा.
माझ्यासाठी माझी फॅमिली, माझं वर्कआउट, माझं डेली मील ह्या गोष्टी सोडल्या तर कुठलीच गोष्ट ह्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. मी माझा जास्त टाईम ह्या 3 गोष्टींना द्यायचा ट्राय करते. मी सॅटर्डे संडेला घरी जाते. इथून माझं घर 40 किलोमीटर आहे. मी इथे पीजीमध्ये राहते, तर मी ट्राय करते की आपल्या लोकांमध्ये राहायचं, निगेटिव्हिटी थोडी दूर ठेवायचा ट्राय करते. कारण ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या जीवनावर कशा इफेक्ट करते आपल्याला माहीतसुद्धा होत नाही. लास्ट मंथ मी खूप डिस्टर्ब झाली होती. माझे स्वतःचेच विचार आणि काही आजूबाजूचे जे सराउंडिंग आहे त्यामुळं, ओव्हर थिंकिंगमुळं मी थोडं वर्कआउटकडे दुर्लक्ष करत होती. बट जेव्हा पण मी घरी जाऊन येते, मी माझं स्वतःला रिफ्रेश करून येते आणि प्रत्येक वीकला माझ्या काही गोष्टी ठरल्या असते की या वीकमध्ये मला ही गोष्ट करायची असते. माझ्या स्वतःपासून माझ्या खूप साऱ्या होप्स आहेत आणि राहायलासुद्धा पाहिजे. माझ्या दुसऱ्याकडनं काहीच होप नाही किंवा माझ्यापासून पण मला आवडत नाही कोणी होप ठेवलेला. तेव्हा मी खूप सेल्फिश आहे. माझ्या वर्कआउटबद्दल, माझ्या फॅमिलीबद्दल, माझ्या मील्सबद्दल आणि माझ्या टाईमबद्दल मी खूप जास्त सेल्फिश आहे. म्हणून आज मी अशी आहे. थँक यू सो मच गाईज.